Today we starting our next exercise number 5, experiment on monohybrid cross. Already सांगितलं तो monohybrid cross means a particular cross in which a single contrasting trait, a cross in between two parents having a single contrasting trait, तो असतो monohybrid cross. म्हणजेच काय, एका वेळेस एक सिंगल कॅरेक्टरचा जे काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतात त्याबद्दल त्यांचा क्रॉस होतो. म्हणजे टॉल प्लांट आणि डॉल प्लांट मध्ये क्रॉस करत असेल, फक्त ते कॅरेक्टर, एक सिंगल कॅरेक्टर त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो, तर तो असतो मोनोहायब्रिड क्रॉस. सो बिफोर गोइंग टू स्टडी मोनोहायब्रिड क्रॉस, वी शुड first find out a particular gametes and a genetic recombination in between two gametes or in between different gametes. गॅमेट कसे काढायचे आपण आणि त्याच्यामध्ये गॅमेटिक रिकॉम्बिनेशन कसं करायचं हे पहिल्यांदा शिकून घेतलं पाहिजे. हे मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस किंवा बाकीचे जे काही इंटरॅक्शनचे जे काय असतील नेक्स्ट एक्सरसाइज, तर त्यामध्ये आज खूप महत्वाचा आणि एक्सपेरिमेंट आहे. त्यामध्ये आपण गॅमेट्स कशी काढतो. गॅमेट्स म्हणजे काय, तर जे मोझाइक असतात कॅपिटल बी हे दोन जीन. तर ह्या जीन मध्ये अलिल्स टोटल 4 आहेत. ठीक आहे. कुठल्या अलिल 4, तर कॅपिटल ए कॅपिटल ए हे 2 अलिल्स आहेत आणि ह्या दोन्हींचं मिळून एक जीन आहे. कॅपिटल बी हे 2 अलिल्स आहेत. अलिल्स म्हणजे एका जीनचे 2 कॉन्ट्रास्टिंग पार्ट जे असतात. ठीक आहे. तर जे 2 अल्टरनेटिव्ह पार्ट्स असतात, ठीक आहे, त्याला आपण अलिल्स म्हणतो, एका जीनचे, सिंगल जीनचे. इथे कॅपिटल बी हे 2 अलिल्स आहेत. ठीक आहे. इथे कॅपिटल ए हे 2 अलिल्स आहेत. हे झालं होमोझायगस. हे होमोझायगस म्हणजे काय, कॅपिटल ए एकाच सिम्बॉल सगळे असतील. ठीक आहे. हा एक जीन झाला, हा दुसरा जीन कॅपिटल ए, किंवा हा तिसरा जीन कॅपिटल बी, किंवा हा तिसरा चौथा जीन कॅपिटल सी, कॅपिटल डी. हे सगळे होमोझायगस, सगळे एकसारखेच आहेत त्यांचे सिम्बॉल. हे 4 वेगवेगळे जे जीन्स आहेत हे सगळे होमोझायगस. होमोझायगस म्हणजे दे हॅव्हिंग अ लाईक अलिल्स. ठीक आहे. त्यांच्यामध्ये जे काही गॅमेटिक डिफरन्सेस आहेत ते अजिबात नसतात. आता हे झालं होमोझायगस. आता हेट्रोझायगस जे काय जीन्स, हेट्रोझायगस जीन्स म्हणजे काय, तर कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी. ठीक आहे. आता ह्यामध्ये होमोझायगस कुठला आहे, तर कॅपिटल बी ही होमोझायगस जीन पेअर आहे. ठीक आहे. ह्यांचे दोन्ही एकसारखे आहेत. आणि हेट्रोझायगस म्हणजे कुठला, कॅपिटल ए जे आहेत अलिल्स 2, एक रिसेसिव्ह आणि एक डॉमिनंट फॉर्म मध्ये कॅपिटल ए, रिसेसिव्ह फॉर्म मध्ये स्मॉल ए. तर हे कॅपिटल ए स्मॉल ए हे एक डॉमिनंट एक रिसेसिव्ह, दोन्ही वेगवेगळे जे पार्ट आहेत एका सिंगल जीनचे, 2 वेगवेगळे अलिल्स. ठीक आहे. त्यामुळे ते हेट्रोझायगस नेचर मध्ये आहे. तर हा जो जीन आहे कॅपिटल ए स्मॉल ए हा हेट्रोझायगस, आणि कॅपिटल बी स्मॉल बी हा होमोझायगस जीन पेअर आहे. पण हा टोटल जीन जो काय आहे, ठीक आहे, कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी हा टोटल हा हेट्रोझायगस झाला. त्यामध्ये जे कॅपिटल ए स्मॉल ए हा एक जीनची पेअर झाली, कॅपिटल बी ही दुसरी पेअर झाली जीनची. त्यामुळे ही होमोझायगस पेअर कुठली आहे यातली, कॅपिटल बी ही होमोझायगस आहे, कॅपिटल ए स्मॉल ए ही हेट्रोझायगस जीन पेअर आहे. लक्षात घ्या. आता उदाहरण तुम्हाला देतो. ह्यामध्ये बघा, पहिलं एक्झाम्पल होमोझायगसचं, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल डी. ठीक आहे. ह्यामध्ये एक सुद्धा पेअर अशी कॉन्ट्रास्टिंग नाही, सगळ्या एकसारख्या जीन्स आहेत, कॅपिटल ए कॅपिटल बी सेम आहेत. हे झाले होमोझायगस. पुन्हा पुढचं अजून एक एक्झाम्पल घ्या. कॅपिटल ए हे होमोझायगसचं एक्झाम्पल आहे, कॅपिटल सी हे पण होमोझायगस. तसंच कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल झेड हा तिसरा जीन आहे, अजून एक वेगळा जीन, हा पण होमोझायगस आहे. का, तर त्यांचे जे काही पेअर्स आहेत सगळे एकसारखे आहेत. त्यामुळे हे होमोझायगस ठीक आहे, होमोझायगस जीन पेअर आहे. ठीक आहे. समजतंय? आवाज येतोय क्लिअर? समजतंय का? येस सर. समजतंय ना काय बोलतोय ते? होमोझायगस आणि हेट्रोझायगस. होमोझायगस म्हणजे एकसारखं, हेट्रोझायगस म्हणजे डिफरंट. ठीक आहे. तर आता
महत्वाचा आहे बेसिक पॉईंट. ह्या बेसिक पॉईंट वरती तुम्हाला होमोझायगस हेट्रोझायगस बोललं की लक्षात आलं पाहिजे, लक्षात आलं की ते लिहून काढलं पाहिजे तुम्ही. तर मी असं म्हटलं हेट्रोझायगस क्यू जीन आहे. हेट्रोझायगस क्यू जीन म्हटलं की काय येणार आहे, कॅपिटल क्यू स्मॉल क्यू, हा झाला हेट्रोझायगस. होमोझायगस सी जीन आहे, म्हणजे कॅपिटल सी. ठीक आहे. पुन्हा होमोझायगस झेड जीन आहे. मग काय, होमोझायगस म्हटलं कॅपिटल झेड. पुन्हा म्हटलं हेट्रोझायगस डी जीन आहे. हेट्रोझायगस म्हटलं कॅपिटल डी स्मॉल डी, हा हेट्रोझायगस. ठीक आहे. तर होमो आणि हेट्रोझायगस समजलं असेल तर पुढचं मी कंटिन्यू करतो, कारण बेसिक जे नॉलेज आहे ते हेच आहे, याच्यावरती पुढे आहे. वन बाय वन to find out the gametes and gametic recombination. First, maturity, sexually reproducing individuals form the gametes. जेव्हा मॅच्युरिटीला येतात तेव्हा सेक्शुअली जे काही रिप्रोड्यूस करणारे काय ऑर्गॅनिझम आहेत ते त्यांचे गॅमेट करतात. ठीक आहे. सो homozygous produces only one type of gamete, whereas the heterozygous produces different type of gamete. जे homozygous टाइपचे जे काही आहेत ते ज्यांच्यामध्ये जीन्स हे होमोझायगस आहेत, असे जे काय आहेत ते टोटल एकसारखेचे जे काय एकसारखे जीन्स आहेत तेच रिकॉम्बिनेशन तेच प्रोड्यूस करतात. म्हणजे कॅपिटल सी हे होमोझायगस झालं. हेट्रोझायगस म्हणजे जे काही हेट्रोझायगस आहेत तिथे दोन वेगवेगळे टाइपचे ते प्रोड्यूस करत असतात. ठीक आहे. कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी, हे झाले हेट्रोझायगस नेचर. So number of different types of gametes produced by an individual is given by following formula. Formula is 2 raised to n. काय सांगितलंय फॉर्म्युला? 2 raised to n. 2 raised to n हा फॉर्म्युला आहे. आता n म्हणजे काय? सो n is the total. n is number of heterozygous gene pairs. ठीक आहे. त्या जीन मध्ये हेट्रोझायगस पेअर्स किती आहे? आता फॉर्म्युला काय? 2 raised to n. 2 raised to n जो फॉर्म्युला आहे, समजा हा एक जीन आहे, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी. ठीक आहे. ह्यामध्ये हेट्रोझायगस. आता ज्या हेट्रोझायगस त्या मी फक्त मार्क करतो, अंडरलाईन करतो. यामध्ये हेट्रोझायगस कुठले? कॅपिटल ए स्मॉल ए हे हेट्रोझायगस पेअर आहे. कॅपिटल बी स्मॉल बी हे एक हेट्रोझायगस आहे. कॅपिटल सी ही होमोझायगस आहे. ठीक आहे. ह्यामधली जी काही शेवटचा जीन आहे कॅपिटल सी ही हेट्रोझायगस आहे. तर ह्या फॉर्म्युलानुसार जर आपल्याला टोटल किती गॅमेट्स ह्याचे पडतील हे काढायचं असेल तर ह्याचे किती होतात आहेत? हेट्रोझायगस पेअर्स किती आहेत यात? तर टोटल 3 जीन पैकी 2 पेअर्स, ही एक आणि ही दुसरी. ठीक आहे. एक आणि 2 या 2 पेअर्स ह्या हेट्रोझायगस आहेत. जी कॅपिटल सी आहे ती होमोझायगसची आहे. ठीक आहे. तर बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला नंबर ऑफ गॅमेट्स टू रेस टू n हे किती येतात, किती पडतात ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी. ठीक आहे. हा एक जीन आहे कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी. तर ह्या जीन मध्ये हेट्रोझायगस पेअर्स किती आहेत? 0. मग 2 रेस टू 0 इज इक्वल टू किती? 1. 2चा 0. 2 रेस टू 0 इज ऑलवेज 1. ठीक आहे. 2चा वर्ग 0 असेल तर ते व्हॅल्यू 1 येते. ठीक आहे. मग टोटल ह्याची गॅमेट्स किती पडणार आहे? 1. कसे 1? हे दोन जे 2 आहेत, पहिला जीन आहे, हे 2 जीन आहेत टोटल, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल पी, हे 2 जीन आहेत. त्याचं प्रत्येक जे काही हेट्रोझायगस असतील ते 2 गॅमेट्स तयार करतात. होमोझायगस असेल तर 1. आता हे होमोझायगस आहे त्यामुळे कॅपिटल ए ह्याचा एक गॅमेट येणार आहे. कॅपिटल बी ह्याचा एक गॅमेट येणार आहे. असे 2 गॅमेटिक रिकॉम्बिनेशन हा जो काय गॅमेट तयार होणार आहे कॅपिटल ए बी हा सिंगल गॅमेट हा तयार होणार आहे या टोटल जीनचा, कॅपिटल ए कॅपिटल बी बी चा. ठीक आहे. तर इथे लक्षात घ्या कॅपिटल ए कॅपिटल बी बी दॅट इज 2 रेस टू 0 दॅट इज हॅव्हिंग ओनली वन गॅमेट. सो ओनली वन गॅमेट विच इज अ कॅपिटल ए बी. सेकंड कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी. आता इथे किती आहे? तर हेट्रोझायगस पेअर फक्त ही आहे कॅपिटल बी स्मॉल बी ही हेट्रोझायगस, कॅपिटल ए ही होमोझायगस पेअर आहे. त्यामुळे
number of heterozygous pairs 2 raised to n is equal to 2 raised to 1, 2 raised to 1 is equal to 2. इथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट तयार होणार आहेत. मग कुठले कुठले इथे कॅपिटल ए बी आणि कॅपिटल ए स्मॉल बी. ठीक आहे, हे दोन गॅमेट होणार. आता हे गॅमेट कसे तयार होतात ते आपण चेक करायचे आणि त्याचे पुन्हा गॅमेटिक रिकॉम्बिनेशन. सो टू फाइंड आउट गॅमेट बाय डिफरंट प्रोसिजर्स, देर आर डिफरंट प्रोसिजर्स. वन बाय वन आपण हे बघणार आहोत. आता इथे एक्झाम्पल दिलेले आहेत किती गॅमेटचे, तुम्हाला मॅन्युअल पाठवलं, नीट पुन्हा एकदा बघा. फर्स्ट कॅपिटल ए बी याचे गॅमेट बघा. कॅपिटल ए बी बी. ठीक आहे, ह्यामध्ये हेट्रोझायगट किती आहेत? 0, एक सुद्धा हेट्रोझायगट नाही पहिल्यात, त्यामुळे त्याचं एकच गॅमेट पडलाय. दुसऱ्यात एक पेअर आहे 2 raised to 1 एक, इथे 2 raised to 1 इज इक्वल टू 2, दोन गॅमेट तयार होणार कॅपिटल ए बी कॅपिटल ए स्मॉल बी. नंतर कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी, इथे टोटल दोन हेट्रोझायगस पेअर्स आहेत, 2चा वर्ग 2 4, टोटल 4 गॅमेट्स तयार होणार. कुठले? कॅपिटल ए बी कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल स्मॉल ए कॅपिटल बी अँड स्मॉल ए बी. सो टोटल 4 जे गॅमेट होतात ते इथे तयार होतात. त्यानंतर कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी बी कॅपिटल ए स्मॉल बी बी स्मॉल सी सी, यामध्ये हेट्रोझायगस पेअर कुठले? कॅपिटल ए स्मॉल ए ची. ठीक आहे, त्यामुळे इथे 2 raised to 1 इज इक्वल टू 1. सो ओनली 1 गॅमेट ओनली 2 गॅमेट्स वेर प्रोड्यूस. कोणते? कॅपिटल ए नंतर स्मॉल बी सी स्मॉल ए स्मॉल बी सी, ह्यांचं कॉम्बिनेशन मधून काढून घ्यायचं. ते कसं काढायचं हे तुम्हाला पुढे फॉर्म्युला मधून दाखवतो. ठीक आहे. So methods to find out gametes methods of gamete formation. First is a bracket method and second one is a algebraic method. So there are two methods. First is a bracket method. So to find out the gametes, there are mainly two methods. First, bracket method. So bracket method is, this method is used to find out the gametes from the given genotypic constitution of an individual. So in this method, every allele from one pair of gene is combined with every allele from other pairs, so which are included in the particular that genotype. एक कोणतीही पेअर दुसऱ्या जी काय पेअर त्या जीनटाईपची जी काय आहे त्यांच्याबरोबर ती कॉम्बाईन होते आणि ती कॉम्बाईन होऊन त्यामध्ये टोटल जे काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मधून टोटल त्या जे काय गॅमेट्स आहेत ते फॉर्म होत असतात. आता इथे बघा अल्जेब्रिक मेथड मध्ये दोन जे आहेत. ठीक आहे, आता इथे काय आहे? कॅपिटल ए स्मॉल ए, इथे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे? कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी. ठीक आहे, ह्यामधून टोटल नंबर ऑफ गॅमेट्स किती तयार होणार? 4. कुठले तयार होणार आहेत? तर हे इथे दिलेले आहेत, हे टोटल 4. हा 1 नंबर 2 3 आणि टोटल हे 4. ठीक आहे, 1 2 3 आणि 4 गॅमेट इथे तयार होणार आहेत ह्यामधून. तर ह्यामध्ये कसं काय? जे काय ब्रॅकेट मेथड आहे, ब्रॅकेट मेथड मध्ये काय केलं जातं? जे काय कॅपिटल ए आणि स्मॉल ए, पहिला जीन जो काय, ठीक आहे, कुठला आहे? कॅपिटल ए स्मॉल ए बी स्मॉल बी. यामध्ये पहिली जी पेअर आहे ती पहिल्यांदा घेतली जाते. कॅपिटल ए पहिल्यांदा घ्यायचा, ठीक आहे, स्मॉल घेतला इथे. ठीक आहे, त्यानंतर ब्रॅकेट करायचे. ठीक आहे, ब्रॅकेट केले, जो दुसरी पेअर आहे त्याचं जे काय कॅपिटल बी स्मॉल बी, ही इथे खाली तसंच कॅपिटल बी स्मॉल बी. नंतर झाले, संपले, हे 2 पेअर झाले. त्यानंतर त्यांचे जेनेटिक एका लाईन मध्ये काय येते? पहिल्या मध्ये बघा कॅपिटल ए बी, हे ए बी इथे लिहिलं. दुसऱ्यामध्ये कॅपिटल ए आणि स्मॉल बी, कॅपिटल ए स्मॉल बी. नंतर खाली स्मॉल ए कॅपिटल बी. ठीक आहे, आणि त्या खाली स्मॉल ए स्मॉल बी असं. आता इथे तुम्हाला सांगतो, एखादी जर पेअर, इथे हेट्रोझायगस पेअर्स आहेत दोन्ही पण, जर इथे होमोझायगस पेअर्स असतील तर ते कसे करायचे हे तुम्हाला खाली फॉर्म्युल्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये दाखवतो. ठीक आहे, आता अल्जेब्रिक मेथड मध्ये काय केलं जातं? सिंपल आहे, ही जराशा अवघड वाटते. ब्रॅकेट मेथड सोपे, तुम्ही ब्रॅकेट मेथडने जे काय गॅमेट्स आहेत ते फॉर्म करत चला. सो इन पर्टिक्युलर अल्जेब्रिक मेथड, in this method both members of every pair of gene is form gene every members
So in algebraic method, particular members of every pair of genes from given genotype are written in inserting plus sign in between two particular gametes. So first pair of allele is multiplied by second pair of allele and gametes are derived. ह्यामध्ये काय केलं जातं, दोन जे काय गॅमेट्स आहेत ते प्लस साइनने इन्सर्ट केले जातात एका सिंगल जीनचे. सो कॅपिटल ए स्मॉल ए प्लस इन ब्रॅकेट सिंगल इन सेकंड ब्रॅकेट कॅपिटल बी प्लस सी स्मॉल बी, आणि त्यांचं जे काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे त्या पद्धतीने केलं जातं. हे जसं अवघड जातं, आपण तुम्हाला मोठी जीन पेअर असेल तर तिथे अवघड जातं. ठीक आहे, तर हे झालं गॅमेट्स कसं काय फाइंड आउट करायचं. आता तुम्ही नोटबुक मध्ये घ्या. पहिले एक एक्झाम्पल देतो जे काही ब्रॅकेट मेथडने आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, पहिलं घ्या कॅपिटल ए स्मॉल ए. ठीक आहे, कॅपिटल बी कॅपिटल बी, पहिला एक जीन झाला. ठीक आहे, ह्याचा आपण सॉर्ट आउट करूया. कसं सॉर्ट आउट करणार तर लिहा पहिल्यांदा कॅपिटल ए स्मॉल बी. ठीक आहे, त्यापुढे आता एकच जीन आहे त्यामुळे कॅपिटल बी इकडे कॅपिटल बी, आणि फायनल त्याचं काय कॅपिटल ए कॅपिटल बी आणि खाली स्मॉल ए कॅपिटल बी. हे टोटल 2 जीन झाले. ठीक आहे, तर हे असं झालं. दुसरं लिहिताय का तुम्ही, वहीमध्ये लिहिताय का नोटबुक मध्ये गॅमेट फॉर्मेशन लिहिताय का? येस नो बोला. यस सर. Yes, sir. यस सर. ठीक आहे, बोर्ड दिसतोय व्हाईट. ठीक आहे, दुसरं घ्या कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी. आता ह्यामध्ये बघा हेट्रोझायगस पेअर किती आहे, एक आहे कॅपिटल बी स्मॉल बी. 2⁻1 इज इक्वल टू 2. इथे किती आहेत हेट्रोझायगस पेअर्स तर एक आहे. टोटल किती होणार गॅमेट 2 तयार होणार आहेत फॉर्म्युलेनुसार. तर चेक करा कसे निघणार आहे. आता ही कॅपिटल ए ही कंबाईन त्यामुळे एकदाच कॅपिटल ए लिहायचं, नंतर कॅपिटल बी स्मॉल बी. ठीक आहे, हे झालं पहिलं काय कॅपिटल ए बी, दुसरं झालं कॅपिटल ए स्मॉल बी. हे दोन गॅमेट इथे तयार होणार आहे कुठले कॅपिटल ए बी आणि कॅपिटल ए स्मॉल बी. हे झालं दुसरं एक्झाम्पल. लिहिलं का? लिहिलं का? Yes, sir. ठीक आहे, नेक्स्ट कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी. आता ह्यात नंबर ऑफ हेट्रोझायगस पेअर्स किती आहेत 2 आहेत. सो 2⁻2 इज इक्वल टू 4. टोटल 4 गॅमेट्स तयार होणार आहेत. ठीक आहे, तर आता बघा 1 बाय 1. पहिल्यांदा लिहिलं आपण कॅपिटल ए. ठीक आहे, आता इथे एकसारखे नाहीत, 2 वेगवेगळे आहेत त्यामुळे कॅपिटल ए आणि स्मॉल ए लिहिलं. त्यानंतर इथे दुसरा जीन कॅपिटल बी स्मॉल बी 2 आहेत पार्ट त्यामुळे इथे 2 लिहायचे कॅपिटल बी स्मॉल बी. तसंच खाली कॅपिटल बी स्मॉल बी. ठीक आहे, आता त्याचं कम्प्लीट करायचं कॅपिटल ए बी कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी आणि स्मॉल ए बी. ठीक आहे, हे झाले 4 गॅमेट टोटल. 1 2 3 4 गॅमेट झाले या कॉम्बिनेशनचे. ठीक आहे, समजलं? एकदम सोपं आहे, अजिबात अवघड जाणार नाही, एकदम सोपं आहे. ठीक आहे, झालं? झालं की सांगा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता आपण मोठं घेऊया. कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल डी स्मॉल डी. आता यात सांगा हेट्रोझायगस पेअर्स किती आहेत
सांगा कोणीतरी एकानं हेटेरोझायगस पेअर किती आहेत? दोन. 2 पेअर्स आहेत. कुठलेही कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल डी स्मॉल डी ह्या 2 हेटेरोझायगस पेअर्स आहेत आणि होमोझायगस ह्या 2 आहेत. कॅपिटल बी कॅपिटल सी ह्या होमोझायगस पेअर्स आहेत. सो 2 इज इक्वल टू 4. टोटल गॅमेट किती तयार होणार आहेत? 4. ठीक आहे. आता काढूया कसं, तर जे काय सेपरेट आहेत त्यांचं कॉम्बिनेशन करायचं. मग कॅपिटल ए ठीक आहे आणि स्मॉल ए हे 2 हेटेरोझायगस पेअर आहेत, त्यामुळे 2 वेगवेगळ्या ठिकाणी लिहिले. पुन्हा कॅपिटल बी एकच आहे, कॅपिटल बी त्यामुळे एकदाच ते येणार, त्यामुळे त्याचे काय फाटे फोडायचे नाहीत. नंतर कॅपिटल सी आहेत त्यामुळे त्याचे पण फाटे फोडायचे नाहीत. कॅपिटल डी स्मॉल डी त्यामुळे त्याचे फाटे फोडायचे. हेटेरोझायगस पेअर आहे ना, त्यामुळे त्याचे ब्रॅकेट मध्ये पुन्हा करायचे. झालं. आता कॉम्बिनेशन लिहा, किती 4 वेगवेगळे कॉम्बिनेशन होणार आहेत ते लिहा. झालं तुमचं जीन टोटल गॅमेट. जीनचा जो काही गॅमेट पडतोय तो किती 4 गॅमेट पडणार बघा. कॅपिटल ए बी सी डी कॅपिटल डी हा एक गॅमेट झाला. पुढचा कॅपिटल ए बी सी आणि स्मॉल डी हा दुसरा गॅमेट झाला. नंतर स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल डी हा तिसरा गॅमेट झाला. आणि शेवटचा गॅमेट स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल सी स्मॉल डी हा चौथा तुमचा जीन झाला. ठीक आहे. घ्या लिहून. झालं की सांगा. झालं का? Yes, sir. Yes, sir. नोटबुक घेतले ना सगळ्यांनी? एक्सरसाइज नंबर आपला 5वा. नोटबुक घेतले का? सगळे प्रॉब्लेमच आहेत. घेतलंय का? Yes, sir. नोटबुक घेतलेत का तुम्ही? Yes, sir. ठीक आहे. आता नेक्स्ट अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. एकदम सिंपल देतो. स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल सी कॅपिटल डी कॅपिटल डी कॅपिटल ई कॅपिटल डी सॉरी कॅपिटल एफ किती जी निघतील हे सांगा. एफ आहे, खाडखोड झाली तिथे एफ आहे. कॅपिटल स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल सी कॅपिटल डी कॅपिटल ई कॅपिटल एफ सांगा. हेटेरोझायगस पेअर्स किती आहेत ह्यात? 2. कोण म्हणले 2 आहेत? 2 आहे. जीन One. निघतील सर. 2 एक जीन. आहे. 2 जीन. एक. हेटेरोझायगस पेअर फक्त कॅपिटल बी स्मॉल बी एकच आहे. त्यामुळं 2:1 इज इक्वल टू 2 गॅमेट्स पडणार आहेत ह्याचे. या टोटल हा एक टोटल जेनेटिक कन्स्टिट्यूशन झालं. ठीक आहे. त्यामधले हे वेगवेगळे जीन आहेत. किती जीन आहेत बघा. 1 2 3 4 5 6 जीन आहेत. 6 जीन मध्ये एक जीन पेअर फक्त हेटेरोझायगस आहे, ही कॅपिटल बी स्मॉल बी. ठीक आहे. त्यामुळे 2:1 इज इक्वल टू 2 गॅमेट पडणार आहेत. कुठले गॅमेट पडणार आहेत? पहिला बघा गॅमेट स्मॉल ए. आता इथे कॅपिटल नाही, एकदाच येणार. नंतर कॅपिटल बी स्मॉल बी. ठीक आहे. नंतर कॅपिटल सी एकच, कॅपिटल डी एकच, कॅपिटल ई एकच, कॅपिटल एफ. ठीक आहे. तसंच खाली कॅपिटल सी कॅपिटल डी कॅपिटल ई कॅपिटल एफ. जेनेटिक रिकॉम्बिनेशन करा दोन्हीचं. काय येणार आहे? स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल डी कॅपिटल ई कॅपिटल एफ. तसंच स्मॉल ए कॅपिटल स्मॉल बी नंतर कॅपिटल सी कॅपिटल डी कॅपिटल ई कॅपिटल एफ. इथे फक्त बी हा जो काय कॅपिटल आणि स्मॉल हा चेंज होऊन 2 वेगवेगळे गॅमेट तयार होणार आहेत. लिहिलं का?
लिहिलं का? Yes, sir. ठीक आहे. आता हे झालं गॅमेट्स कशी फाइंड आउट करायचे ते. आता गॅमेटिक रिकॉम्बिनेशन कसं करायचं ते बघूया. So for the gametic recombination, there are two methods and first is checkerboard method and second one is a bracket method. Checkerboard method ने एक recombination करू शकतो आणि जे काय गॅमेट्स होतात, ठीक आहे, जे काही गॅमेट्स आपण 2 किंवा 4 काही होतात गॅमेट्स, त्यांचं गॅमेटिक रिकॉम्बिनेशन करण्यासाठी ह्या मेथड आहेत. जेनेटिक रिकॉम्बिनेशन साठी चेकरबोर्ड मेथड आणि दुसरं ब्रॅकेट मेथड, जे काय जीन्स कसं काय रिकॉम्बिनेशन करू शकतो तर ते आपण बघणार आहोत. सो मेथड, this method is imposed by the geneticist R.C. Punnett. So it is simple device for the finding out possible genetic combination from the gametes produced by the both parents. In this method, male gametes are entered in the horizontal column 9 and female gametes in the vertical column. ठीक आहे. काय सांगितलंय, जे काही मेल असतात गॅमेट्स, मेल गॅमेट्स जे काही गॅमेट्स पडतात हे टोटल हॉरिझॉन्टल कॉलम मध्ये, ठीक आहे, मेल जे असतात टोटल हॉरिझॉन्टल मध्ये असतात पहिल्या, हे असं चेकर मेथड असते. ह्यामध्ये जे काही या कॉलम मध्ये हॉरिझॉन्टल लाईन मध्ये असतात हे सगळे मेल गॅमेट्स जे असतात ते इथे येतात. 1 नंबरचा 2 गॅमेट्स असतील 2, 4 गॅमेट्स असतील 4, हे जे मेल्स आहेत, ठीक आहे, मेलचं साइन हे, ठीक आहे. तर मेलचे जे काय ते इथे, आणि जे वर्टिकल जे काय कॉलम आहेत, ठीक आहे, हॉरिझॉन्टल रो मध्ये मेलचे जे काही गॅमेट्स ते येणार आणि वर्टिकल मध्ये जे काही फिमेल जे काय ते येतात. फिमेलचे जे काही साइन हे, तर ते 1 नंबरचे ते 2, 3 अशा लाईन नुसार, ठीक आहे, 3 लाईन नुसार ते असे टाकायला लागतात. आता ही झाली चेकर बोर्ड. तर 1 by 1 बघूया. सो इन दिस मेथड मेल गॅमेट फर्स्ट हॉरिझॉन्टल कॉलम and female gamete column male तुमचं सर सपोज हा वॉइस ब्रेक होतो. आवाज ब्रेक. इथे गावात जाता ब्रेक होतोय सर. अजून पण ब्रेक होत आहे. हा येते का आता? हा येतोय. Okay, so in this checkerboard method, suppose gender constitution of male and female, that is a capital A small a, capital B small b, that is capital AA and BB crossed with the capital A small capital B B. ठीक आहे. आता याचे जेनेटिक जे काही गॅमेट्स आहेत हे गॅमेट्स 4 आहेत, प्रत्येक फिमेलचे आणि मेलचे हे 4 गॅमेट्स आहेत. तर इथे चेकरबोर्ड मध्ये कसं टाकलेलं आहे बघा, जे काही हॉरिझॉन्टल लाईन आहेत हे हॉरिझॉन्टल, ही आडवी रेषा आहे. हॉरिझॉन्टल मध्ये जे काही मेल गॅमेट्स आहेत ते आहेत, आणि जे वर्टिकल आहेत, वर्टिकल मध्ये जे काही फिमेल गॅमेट्स आहेत ते आहेत. तर यामध्ये कॅपिटल E, दुसरं इथे ठीक आहे. तर हा पहिला ब्रॅकेट आहे. पहिल्या ब्रॅकेट बघा AB कॅपिटल AB, ठीक आहे, मेल आणि फिमेल यांचं दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं. इथं आता पहिला बघा कॅपिटल A दोन्हीकडे कॅपिटल A, नंतर कॅपिटल BB दोन्हीकडे आहे. आता इथे बघा या रो मध्ये
ठीक आहे. हा बोर्ड बघा, इथे बघा दोन्हीकडे कॅपिटल ए आहे त्याच्या लाईनिंग मध्ये, स्मॉल ए ए दोन्हीकडे आहे आणि कॅपिटल बी बी दोन्हीकडे आहे. ठीक आहे. त्यामुळे तिथे इथे बघा ह्या Voice कॅपिटल sir. अरे आता काय करू, इथे फुल मला नेटवर्क आहे. आवाज का ब्रेक होतोय तेच कळेना. सगळ्यांना आवाज ब्रेक होतोय का? Yes sir. हो हो सर. सर. Yes, sir. बर, याची व्हिडिओ पण येईल, व्हिडिओ पण बघत जावा. तर नंतर तुम्हाला ग्रुपवरती पाठवण्यात येईल. आता हे बघा इथे कॉम्बिनेशन बघा या कॉलम मधलं. तर इथे फिमेलचा जो काही गॅमेट आहे तो आहे स्मॉल ए कॅपिटल बी, मेलचा आहे कॅपिटल ए कॅपिटल बी. ह्यामध्ये जो डॉमिनंट आहे तो डॉमिनंट पहिल्यांदा येणार, म्हणजे कॅपिटल फॉर्म मध्ये तो पहिल्यांदा येणार आहे. त्यामुळे कॅपिटल ए नंतर पुन्हा स्मॉल ए. ठीक आहे. कॅपिटल बी कॅपिटल बी. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा या फॉर्मेट मध्ये इथे इकडचं मेल गॅमेट आणि खालच्या कॉलम मधला स्मॉल ए बी हा दुसरा फिमेलचा गॅमेट येतोय. मेल कुठला येतोय कॅपिटल ए, फिमेल गॅमेट मधला पहिला पार्ट कुठला स्मॉल ए येतोय. त्यामुळे कॅपिटल ए स्मॉल ए, नंतर कॅपिटल स्मॉल बी दोन्हीकडे येतोय. त्यामुळे इथे दोन्हीकडे स्मॉल बी. सो कॅपिटल ए कॅपिटल स्मॉल बी. तर हे जेनेटिक रिकॉम्बिनेशन करण्यासाठी हे चेकर बोर्ड मेथडने यूज केलं जातं. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. जेनेटिक रिकॉम्बिनेशन करूया आपण. पहिल्यांदा गॅमेट पाडायचं. गॅमेट म्हणजे कॅपिटल ए ठीक आहे. आणि दुसरा एक जीन आहे आपल्याकडे क्रॉस आहे स्मॉल ए. ह्यांचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन करायचं. पहिल्याचे गॅमेट किती येणार आहेत? 2 येणार आहेत. कुठले येणार आहेत? कॅपिटल ए स्मॉल ए. किती येणार आहेत? एक सिंगलच येणार आहे स्मॉल ए. ठीक आहे. आता हे आपल्याला जे गॅमेट करायचे आहे. आता चेकर बोर्ड मध्ये टाकताना आपण काय करणार, जे मेल आहे हॉरिझॉन्टल रो मध्ये टाकणार. ठीक आहे. हा गॅमेट कॉम्बिनेशन स्मॉल हे कॉम्बिनेशन इंडिव्हिज्युअल तयार होणार. गॅमेट फॉर्म झाल्यानंतर गॅमेटिक रिकॉम्बिनेशन हे चेक नव्हतं आपलं. ते रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर टोटल 3 गॅमेट्स आहेत. कॅपिटल ए स्मॉल ए तयार होणार आहे. एक स्मॉल ए असणार. ठीक आहे. हे लिहून पहिले एक्झाम्पल. तुम्हाला जेव्हा म्हणतील गॅमेट्स फाइंड आउट करा तेव्हा गॅमेट्स फाइंड आउट करायला लागणार. जेव्हा म्हणलं जाईल जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑनलाईन मध्ये काय तुम्हाला डायरेक्ट आन्सर ऑप्शन दिले जातील. तुम्हाला ते लगेच सॉल्व्ह करून त्याचा आन्सर तुम्हाला काढावा लागणार. ठीक आहे. लिहिलं का तुम्ही? जेनेटिक रिकॉम्बिनेशन साठीच एक्झाम्पल आहे आपले. बोला काहीतरी. झाले का? काय म्हणतो? ठीक आहे. दुसरे एक्झाम्पल घ्या आता. कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी.
क्रॉस्ड विथ स्मॉल ए स्मॉल बी. ठीक आहे. पहिल्यांदा याचे आपल्याला गॅमेट्स काढायला लागणार आहे. पहिला जो जीन आहे, पहिला पॅरेंट मेल, त्याचा हेटेरोझायगस पेअर 1 आहे. त्यामुळे टोटल 2 गॅमेट तयार होणार. तर इथे तयार होणार. ह्याचे किती होणार आहेत? 1 होणार आहे. हेटेरोझायगस पेअर 1 झालं, त्यामुळे एकच स्मॉल ए स्मॉल बी. ठीक आहे. हे 2 गॅमेट झाले तयार. ठीक आहे. आता याचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन करा. जेनेटिक रिकॉम्बिनेशन करताना कॅपिटल ए बी स्मॉल बी आणि इथे कॉलम मध्ये काय येणार? फिमेलचा जो गॅमेट आहे तो येणार आहे. ठीक आहे. आता याचं कॉम्बिनेशन जेनेटिक कॉम्बिनेशन कसं येणार आहे? कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, इकडे कॅपिटल ए स्मॉल बी. ठीक आहे. हे झालं जेनेटिक रिकॉम्बिनेशन बाय चेकरबोर्ड मेथड. सॉल्व्ह करताना पहिल्यांदा तुम्हाला गॅमेट काढावं लागणार, मग पुन्हा जेनेटिक रिकॉम्बिनेशन करावं लागणार, किंवा डायरेक्ट तुम्हाला गॅमेट दिले जातील, जेनेटिक रिकॉम्बिनेशन करा म्हटलं जाईल. ठीक आहे. ठीक आहे. तर ह्या